हॅलो ताई, जय शिवराय. जय शिवराय भाऊ. ताई, सध्या राज्यामध्ये निवडणुकांचं वारं सुरू आहे. आपण पाहतोय नगराध्यक्ष असेल, नगरपंचायत असेल किंवा आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येत आहेत. परंतु राज्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था आपण पाहतोय अत्यंत बिकट आहे. सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हे आमच्या खात्यामध्ये पैसेच आले नाहीत. याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे. यावरून तुम्ही काय सांगाल ताई? आता असं झालेलं आहे भाऊ, एक हं, ना धड भारभर चिंध्या. हं, आता मुख्यमंत्री जर शेतकऱ्यांना हं. भिकाऱ्याचा दर्जा देत असेल हो. तर काहीच उपयोग नाही अशा मुख्यमंत्र्यांचा. हं, आणि शेतकरी संकटात असताना तुम्ही निवडणुका कशा काय उभ्या करू शकता? हं. जर शेतकरी राजा हा नाराज आहे, निराश आहे हो. आणि त्रस्त झालेला आहे, हां. आधी त्यांच्या समस्या सोडवणं हे सर्वात प्रथम कार्य आहे भाऊ हे. हं. आणि हे त्यांनी केलं पाहिजे. हो. नुसत्या निवडणुका घेऊन आणि पद घेऊन आणि हं. पक्ष प्रस्थापित करून हं. काहीही होत नाही भाऊ. हो. आज जनता जर नाराज आणि निराश असली हं. तर तुमच्या इलेक्शनला तुम्हाला वोटिंग होणार आहे का, याचं गांभीर्य तुम्ही लक्षात घेतलं का? हां. आणि हं, हं. अशा अवस्थेमध्ये तुम्ही निवडणुका घेत आहात आणि तुमचा पक्ष राहील का? तुमच्या पक्षाला कोणी निवडून देणार आहे का? हां. ही गोष्ट वेगळी आहे. ईव्हीएमच्या जोरावरती तुम्ही तुमचे उमेदवार घोषित कराल आणि हं. प्रस्थापित घराणेशाहीलाच तुम्ही उमेदवारी देणार आहात. हे हो. पण सत्य आहे. हां, हां, हां. म्हणजे आमदार, खासदार यांचेच नातेवाईक, यांचेच लागेबांधे असलेले प्रस्थापित घराणे हो. यांनाच तुम्ही उमेदवारी घोषित करत आहात. मी तर हं. म्हणते जनतेने फक्त जे काही प्रस्थापित पक्ष आहे, हं, हं. ह्या पक्षाचं तिकीट मिळाल्यानंतरच त्यांनी उमेदवारी घ्यावी. हं, हं. अन्यथा सर्वसामान्य लोकांचं जगणं कठीण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घडोघडी हं, आवाज हं. उठूनही जर हे लोक दुर्लक्ष करत असतील तर काहीच उपयोग नाही भाऊ. लोकशाही कुठे राहिलीच नाही आणि लोकशाहीला हे लोक म्हणजे अक्षरशः बाजूला टाकत आहे हं. आणि हुकुमशाही हे लोक गाजवत आहे, जे प्रस्थापित पक्ष आहे हे. बरं ताई, एका एका वर्षापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. पण ती कर्जमाफी काय झाली नाही. त्यानंतर आपण पाहतोय बचूभाऊ कडूंच्या नेतृत्वामध्ये कर्जमाफीचा लढा नागपूरला लढण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा तारीख दिली 30 जून 2026 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. मग काय वाटत ताई, ही सगळी आश्वासनं बघून शेतकरी या सरकारला मतदान करणार का? भाजपला मतदान करणार का? अजित पवारांच्या राष्ट्रवादींना मतदान करणार का? किंवा शिंदे सेनेला मतदान हे शेतकरी करणार का स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये? काहीच उपयोग नाही भाऊ. हं, असे आश्वासन, असे शब्द बराच वेळा देऊन झाले होते. हं, मागे देवेंद्र फडणवीसांचा जेव्हा पक्ष प्रस्थापित नव्हता त्यावेळेस देवेंद्र हं, फडणवीस साहेब स्वतः बोलले होते शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांचा सातबारा अगदी कोरा कोरा कोरा. मग हं, कुठे गेला तो शब्द? मग हं. पुन्हा जनतेने यांच्यावर विश्वास ठेवावा का? हो. आणि मुठभर पैशाच्या मागे लागून जर हे नीतीला विसरत असतील हो. जनता, तर हं, हं. अक्षरशः दयनीय अवस्था ह्या देशाची आणि ह्या राज्याची होणार आहे. आणि शेतकरी राजा हा हा हतबल होऊन हा गुंठाभर जागा सुद्धा ठेवणार नाही भाऊ. हं, आणि हं. ह्या प्रस्थापित पक्षाचं कारस्थान फक्त डेव्हलपमेंट करणं हं, आणि गोरगरीब लोकांकडे दुर्लक्ष करणं. हं. आता तुम्ही बघत आहात देशामध्ये काही भ्रष्टाचार पसरत चाललेले आहे, हो. गुंडगिरी पोसल्या जात आहे, गुंडगिरीला प्रस्थापित पक्षामध्ये जागा दिल्या जात आहे, पक्षामध्ये त्यांना उमेदवारी दिल्या जात आहे. मग हं, तुम्ही मला सांगा जनतेने कशाच्या जोरावर यांना निवडून द्यावं? हं, हं. म्हणजे हे तर असं होईल की आपल्याच बुडखाला आपण स्वतःच आग लावून घेऊ. हं, हं. लोकांनी हा विचार केला पाहिजे भाऊ हं, हं, मतदान हं. करताना. बरं. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून थोडे तरी सकारात्मक झाले असं आपण म्हणू शकतो. जे बचूभाऊ कडूंचं आंदोलन झालं, परंतु त्या आंदोलनापूर्वी अजित पवार साहेब असं म्हणतो की शेतकऱ्यांनो, वेळेपूर्वी तुम्ही कर्ज जसं भरता, जसं उचलता तसं भरायला बी पाहिजे. वेळोवेळी कर्जमाफी हे काय बरोबर नाहीये. अर्थमंत्री या नात्याने आपल्या सरकारकडे तेवढा पैसा नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला. वेळोवेळी शेतकऱ्यांना हीन दर्जाची वागणूक दिली आहे का, असं वाटतं का अजित पवारांच्या माध्यमातून? अहो, आज ते माणूस देशाचा राज्याचा मुख्यमंत्री आहे.
आणि आम्हाला त्यांच्या पक्षाशी काही घेणं देणं नाही. त्यांनी काय केलं, कसं केलं, कोणाच्या पाठीत सुरा खुपसला, आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. परंतु हा जो शेती बळीराजा आहे याच्याबरोबर ते गद्दारी करत आहे आणि त्यांना भिकाऱ्याचा दर्जा देत आहे. आणि नुसते आश्वासनं देऊन काही होत नाही, ते सत्यतात आणा. जर तुम्हाला तुमचा पक्ष प्रस्थापित म्हणून पाहिजे असेल तर तुम्ही हे जे आश्वासनं आहे ते त्वरित तुम्ही लागू केले पाहिजे. शेतकऱ्यांचं तुम्ही सांत्वन केलं पाहिजे आणि त्यांना योग्य असा मोबदला दिला पाहिजे. शेतकरी हा भिकारी नाही, शेतकरी हा राजा आहे आणि तो जगाचा पोशिंदा आहे. आज ते अन्नधान्य पिकवतात म्हणून आज आपण पोटाला पोटभर खात आहे. तुम्ही नोटा काय तुम्हाला खिशातून द्यायच्या नाहीये, सरकारी कोठ्यातून तुम्हाला ते द्यायचं आहे. भले तुम्ही काही योजना कमी करा, ज्या गरजेच्या नाही अशा योजना राबवणं सोडून द्या आणि शेतकऱ्यांकडे पहिलं लक्ष द्या. म्हणजे शेतकरी राजा हा तुम्हाला निवडून देणार आहे भाऊ, असं मला वाटतंय. ताई, यंदाच्या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं, संपूर्ण पीक हातात तोंडाशी आलेला घास गेला. परंतु सध्या शेतकऱ्यांच्या पिकाला सुद्धा भाव नाही आणि वाजत गाजत राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना जाहीर केलं. काय वाटतं, हे पॅकेजचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले असतील का आणि भरीव मदत झालेली आहे असं वाटतंय का तुम्हाला? अहो, अजिबात नाही. जे मधले गट्टू आहे ना, जे मधले जे दलाल आहे ना, ते शेतकऱ्यांपर्यंत ते अनुदान जाऊ देत नाही. मग सरकारने ज्या काही योजना राबवल्या आहेत त्याचा पाठपुरावा करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला विचारलं पाहिजे की तुम्हाला पैसे मिळाले का म्हणून. जसं माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी भले स्टेजवर उभं राहून महिलांना विचारलं होतं की तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले का, मिळाले का. मग असं शेतकऱ्यांना का तुम्ही घरी जाऊन विचारत नाही? देवेंद्र फडणवीस साहेब तर गेले होते ना फिरायला तिकडे दौऱ्यावर, लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची चर्चा सुद्धा केली. नुसतं फिरणं महत्वाचं नाही, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि कागदोपत्री त्या शेतकऱ्याला ते अनुदान मिळतंय की नाही याची चौकशी पण होणं गरजेचं आहे ना. आणि आता असं झालं आहे, जो गरजवंत शेतकरी आहे तो बाजूला पडला आहे आणि जे खरंच तगे आहे, पोचलेले आहे, त्यांनाच ते पैसे भेटत आहे. याची शहानिशा ही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी उभं राहून केली पाहिजे भाऊ. मुख्यमंत्री पद आहे त्यांच्याकडे, ते साधं सुद्धा पद नाहीये भाऊ ते. बरं, भाजप सरकार असेल किंवा हे महायुती सरकार असेल, या सरकारला येणाऱ्या काळाच्या निवडणुकीमध्ये शेतकरी भरभरून मतदान करतील का? मला तरी असं वाटत आहे शेतकऱ्यांनी विचारपूर्वकच निर्णय घ्यावा. आणि लोकशाही कुठे ठेवलीच नाही ना हो. मागे जो काही भ्रष्टाचार झालेला आहे, जे काही मतदानाचे घोळ झालेले आहे, जे लोक मयत झालेले ते लोक पण वोटिंग करून गेलेले आहे. म्हणजे एवढं छान हा प्रस्थापित पक्ष आहे की आत्म्यांनी येऊन यांना मतदान केलेलं आहे. हे सिद्ध झालेलं आहे, कोर्टातही हे प्रकरण गेलेलं आहे आणि त्याचा न्याय निवाडा लागलाच नाही अजून तरी या लोकांनी इलेक्शन लावून दिले, निवडणुका लावून दिल्या. म्हणजे काय राजकारण चालू आहे देशामध्ये ते काहीच कळून नाही राहिलंय भाऊ. म्हणजे फक्त आणि फक्त स्वतःचा पक्ष हा प्रस्थापित असावा त्यासाठी हे सरकार वाटेल ते करायला तयार आहे आणि वाटेल ती नीच पातळी गाठायला तयार आहे. परंतु भावांनो, आजही काही कट्टर लोक आहे, मनोज दादांसारखे लोक आहे या समाजामध्ये आणि या राज्यामध्ये. मुठभर मावळ्यांच्या जोरावरती स्वराज्य उभं केलेलं होतं शिवछत्रपतींनी, हे यांनी विसरता कामा नये. आणि आज शेतकऱ्याकडे हे दुर्लक्ष करत आहात ना, ते शेतकरीच यांना यांची अवकात दाखवून देणार आहे भाऊ. मोठमोठ्या उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली कर्ज माफ होतं, परंतु शेतकऱ्यांच्याच कर्जमाफी करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार असं म्हणत आहेत की बाबा पैसे नाहीत. मग का पैसे नाहीत हा प्रश्न उपस्थित होतो, शेतकऱ्यांसाठीच का ही वेळ? अहो, यांना जर ही अक्कलच नाहीये की कुठे कसा पैसा वापरायचा आहे. अहो, यांना यांच्या खिशातून द्यायचा नाहीये, तो जनतेचा पैसा आहे. तर गरीब जनतेवरतीच तो खर्च झाला पाहिजे. मोठे मोठे उद्योग व्यापारी जे आहे ते महाराष्ट्र राज्यातले नाहीये भाऊ, ते सगळे बाहेरच्या राज्यातले लोक आहे ज्यांनी पैशाचे घोळ घालून ते परराष्ट्रात निघून गेलेले आहे. तिकडे तर हे लोक लक्ष देत नाही. सांगितलं होतं की काळा पैसा जो देशातून बाहेर गेलेला आहे तो आपण देशामध्ये परत आणणार आहोत. अहो, ती गोष्ट तर हे विसरूनच गेले. परंतु जो अजून गोरगरिबांचा पैसा आहे तो देशाच्या बाहेर चालल्या जातोय भाऊ.
हम्म. इथे आणि कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे. बरं. आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचाच एक घोटाळ्यामध्ये बाहेर आला होता 15-1 दिवसापूर्वीचा तो विषय होता. त्यावरून काय वाटतं तुम्हाला? अहो हे सत्य आहे ना. हम्म. आता कागदोपत्री जर हे सिद्ध झालेलं आहे की तो घोटाळा झालेला आहे आणि कोर्टातही ते प्रकरण गेलेलं आहे आणि बराचसा दाबण्याचाही प्रयत्न तो होत आहे, म्हणजे कुठे न्याय राहिलेलाच नाही. फक्त प्रस्थापित जे घराणेशाही आहे हम्म. त्यांचंच राज्य इथे चाललं गेलेलं आहे भाऊ. आणि हम्म. लोकशाहीच्या नावाखाली हे लोक स्वतःची हुकुमशाही मिरवत आहेत. आणि हम्म. असं जर होत असेल तर देशाची नक्कीच हे लोक वाट लावतील भाऊ. बरं बरं. नक्कीच ताई, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय भाऊ.